ज्या पद्धतीनं आज हा महामोर्चा वाशिम जिल्ह्यामध्ये निघालेला आहे, या महामोर्चाचे उद्दिष्ट आणि भूमिका काय? ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है। महाराष्ट्रामध्ये मातंग समाज ज्या पद्धतीने आपल्या हक्कासाठी वाशिम जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरलेला आहे, अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर उतरतो आहे। आणि या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी शासनाला कळवू इच्छितोय की त्वरित आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न येत्या अधिवेशनामध्ये आपण मार्गी लावा, अन्यथा आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही। राज्यकर्त्यांना अशी या समाज बांधवांनी, नवसैनिकांनी ठाम भूमिका निर्धार केलेला आहे। राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। आरक्षण वर्गीकरण तात्काळ झालं पाहिजे अशी भूमिका घेऊन आज संपूर्ण रस्त्यावर महाराष्ट्राचा समाज रस्त्यावर आम्ही उतरलेला राहणार नाही। ज्या पद्धतीनं आज मातंग समाजामध्ये युवक आणि विद्यार्थी आहे, ही मागणी कितपत महत्वाची आहे? ज्या पद्धतीने मातंग समाजच नाही, अनुसूचित जातीमधील इतर उपेक्षित वंचित समाज घटक आहे, त्यांच्यामध्ये विद्यार्थी शिकत आहेत, त्यांच्यामध्ये ऍडमिशन झाली पाहिजे ही होड आहे, ते शिक्षणाची कास धरत आहे, पण त्यांना ऍडमिशन्स घेताना अनेक त्रास होऊन राहिलेले आहे। कॉम्पिटिशन जास्त आहे, सीट्स कमी आहे, आणि ज्या आमच्या हक्काच्या सीट्स आहे त्याच्यावर असंविधानिक घटनाबाह्य अधिकार काही लोक टाकतायत। त्यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा, अनुसूचित जातीमधील मागे पडलेल्या समाज घटकांना त्यांच्या हक्काचा न्यायिक वाटा मिळाला पाहिजे। जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। सरकारपर्यंत आपल्याला नेमकी कोणती मागणी द्यायची आहे मीडियाच्या माध्यमातून? अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करताना आम्ही प्राधान्यक्रमाने या ठिकाणी मागणी सरकारकडे करतो आहे की वर्गीकरण करावं, पण वर्गीकरण करत असताना या देशामध्ये जे विविध राज्यामध्ये वर्गीकरण झालं, तर या ठिकाणी पंजाब हरियाणाचं या ठिकाणी मॉडेल समोर ठेवावं, कारण त्या ठिकाणी लोकसंख्येपेक्षा आरक्षणासाठी आवश्यक असणारी मागासपणाची जी अट आहे, तर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण करत असताना अनुसूचित जातीमध्ये प्रगत आणि अप्रगत, लाभ घेणारा आणि लाभ वंचित अशा पद्धतीचं दोन वर्गामध्ये या ठिकाणी विभाजन करावं, ही खास करून मागणी आम्ही या ठिकाणी शासनाला करतोय। मातंग समाजामध्ये एससी वर्गीकरण का महत्वाचं आहे? आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्याशिवाय मातंग समाजाचा विकास होणार नाही। त्याचं कारण असं आहे की मातंग समाज हा अप्रगत आहे, आमचे मोठे बांधव प्रगत झालेत आणि आमचा खूप मोठा अनुशेष आहे, नोकऱ्यांमधला आहे, योजनांमधला आहे। आमचा मातंग समाज खूप मागे पडलेला आहे। त्यामुळे मातंग समाजाचा खऱ्या अर्थानं न्याय जर मिळायचा असेल तर माननीय सरकारला माझं आग्रही मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना आपण हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे। हा होता वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाचा यलगार। आपण पाहता न्यूज दर्पण मराठी, कॅमेरामन सचिन सह मी कपिल साठे, वाशिम।